अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात दिलजमाई होण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत। सहकार मंत्री सुभाष देशमुख यासाठी मध्यस्थी करतात आणि खोतकरांच्या जालन्यातल्या दर्शना या बंगल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख हे दोघे सगळेजण पोहोचलेत आणि त्यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती कळतेय। बातमी पुण्याची। भाजप शिवसेना यांच्यात युती झाली आणि त्यामुळे पुणे महापालिकेत सेनेला सत्तेचा वाटा मिळणार आहे। शिवसेनेनं सत्ताधारी भाजपकडे तशी मागणीही केली आहे। उपमहापौर पदासह 1 वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षपद आणि काही विषय समित्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदांचीही शिवसेनेनं मागणी केली आहे। बातमी गोंदियातली। तिथे आयोजित भाजपच्या विजय संकल्प रॅलीमध्ये हेल्मेट सक्तीचा विसर पडला होता। ऊर्जा मंत्र्यांना देखील भाजपचे कार्यकर्तेही हेल्मेट न घालताच या रॅलीत सहभागी झाले। एरवी सर्वसामान्यांवर दंड आकारणारे पोलीस मात्र यावेळी बघ्याची भूमिका घेताना दिसले। नागपूर महानगरपालिकेला आणि अन्य ठिकाणी अनेक चांगल्या कल्पना सुचवत असतो, पण पालिका तर सोडाच, माझ्या कल्पनांना अनेकदा माझं सरकारच मदत करत नाही अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरात व्यक्त केली आहे। नागपूर पालिकेतर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात काल ते बोलत होते। समुद्र किनारा लाभलेल्या अलिबागला प्रवासी ट्रेननं जोडण्याची घोषणा करण्यात रविवारी ही घोषणा करण्यात आली। छत्रपती शिवाजी टर्मिनसमधून परळ टर्मिनसचं लोकार्पण करताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली। येत्या 4 वर्षात उल्हासनगर मार्गे मुरबाडपर्यंत रेल्वे धावणार आहे, ज्याच्यासाठी रेल्वे मंत्रालयानं 726 कोटी 45 लाख मंजूर केलेत अशी माहिती भाजप खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे। कल्याण कर्जत मार्गावरच्या अंबरनाथ बदलापूर स्थानकांदरम्यान बहुप्रतीक्षित चिखलोळी रेल्वे स्थानकाला मंजुरी देण्यात आलेली आहे। हा 10 किलोमीटर अंतर आहे या दोन्ही स्टेशन्समध्ये आणि इथल्या वाढत्या इमारतींमुळे रेल्वे प्रशासनानं चिखलोळी स्थानकाला मंजुरी दिलेली आहे। मध्य रेल्वे मार्गावर आजपासून 15 डब्यांची आणखी एक लोकल दाखल होतीये। सीएसएमटी ते डोंबिवली या मार्गावर ही लोकल असेल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यानच्या 15 डब्यांच्या 4 फेऱ्यांमध्ये आता वाढ करण्यात आली आहे। परळ टर्मिनसचं उद्घाटन आणि लोकार्पण रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल पार पडलं। अनेक वर्ष रेल्वे टर्मिनस इथे व्हावं अशी प्रवाशांनी इच्छा व्यक्त केली होती। या परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल काल सकाळी 8:38 रवाना झाली। परळहून रोज 16 अप आणि 16 डाऊन लोकल फेऱ्या असणार आहेत। तसंच काल मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। मुख्यमंत्र्यांनी मोनोला हिरवा झेंडा दाखवला। वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा हा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला। या मोनोरेलमुळे पूर्व उपनगर ते दक्षिण मुंबई हे अंतर मोनोनं जोडलेलं आहे। एकूण 17 स्थानकं आहेत यामध्ये आणि 19.54 किलोमीटरचा हा टप्पा ही मोनो पार करेल। मुंबईत लवकरच जलप्रवास सुरू केला जाणार आहे। सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हा प्रवास अडकला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपनगरीय सेवा, बेस्ट, मेट्रो, मोनो या सगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी एकच तिकीट प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल आणि यासाठी आता निविदा प्रक्रिया राबवल्या जात आहे। कोळीवाड्यांमध्ये सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता आखणी केली जाते आणि इथे शत्रूच्या शहरात या मार्गाने प्रवेश होऊ नये यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना कोळीवाड्यात झालेल्या बैठकीत देण्यात आल्याचं कळतंय। ठाणे शहरातल्या महत्त्वाच्या चौकांमधली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचं काल लोकार्पण करण्यात आलं। मल्हार चौक ते मीनाताई ठाकरे चौकातल्या पुलाचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते झालं। मुंबईमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। मुंबईसोबतच ठाणे आणि पालघरमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। स्कायमेट या संस्थेनं मुंबईत पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय। मुंबईत सध्या दिवसा उकाडा आणि रात्री गारठा जाणवतोय आणि विचित्र वातावरणामुळे मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि ताप सहन करावा लागतोय। गेल्या आठवड्यापासून सर्दी खोकल्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांचं रुग्णालयामध्ये उपचारासाठी येण्याचं प्रमाणही वाढलंय। थंडी एकीकडे राज्यातली कमी झाली असली तरी अजूनही स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही। 2 महिन्यात राज्यभरात स्वाईन फ्लूमुळे 27 बळी गेलेत अशी माहिती कळतेय। मुंबई आग्रा मार्ग आणि घोटी शिर्डी मार्गाचा वापर शिर्डीला पायी जाणाऱ्या साई भक्तांकडून केला जातो, पण या महामार्गावरच्या भरधाव वाहतुकीमुळे होणारे अपघात आणि यामुळे स्वतंत्र पालखी मार्ग तयार करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे आदेश आता सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिले।
मुंबई महापालिका पाणीपुरवठा मननिस्सारण आणि सुरक्षा दल या विभागांसाठी कंत्राटदारांकडून विना वातानुकूलित 38 वाहनं एका वर्षासाठी भाडेतत्वावर घेणार आहे, ज्यासाठी प्रत्येक वाहनामागे दरमहा 38,700 रुपये भाडं दिलं जाणार आहे. निवती समुद्र पाहण्यासाठी लवकरच वेंगुर्ल्यातल्या समुद्रकिनारी 65 कोटी किमतीची पाणबुडी येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी लालपरी आता एलएनजीवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महामंडळाला 1,000 कोटींचा फायदा यामुळे होईल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलंय. नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवाशांना जलद गतीनं कमीत कमी वेळात पोहोचता यावं यासाठी सिडकोनं जलमार्गाच्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे. बीबीटीच्या सहकार्यानं ही जलमार्ग सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. आज महाशिवरात्र आहे आणि वाळकेश्वरमधल्या बाबुलनाथ मंदिरातही भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. महारुद्राभिषेक, होमहवन, महाप्रसाद, भजन, कीर्तन, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमांचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. तर परळीतही वैजनाथ इथे दर्शनासाठी भाविक गर्दी करतायत. रात्री 12 वाजल्यापासूनच इथे हर हर महादेवचा जयघोष ऐकू येतो आहे. भीमाशंकरमध्ये देखील मध्यरात्री महाशिवरात्रीची शासकीय महापूजा पार पडली आणि भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. या सगळ्या परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिरातही आजच्या निमित्तानं सुंदर रोषणाई करण्यात आली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा इथे नागनाथ हे 8वं ज्योतिर्लिंग आहे. वालुकामय असलेलं हे ज्योतिर्लिंग जमिनीखाली 3.5 फूट उंचीच्या गाभाऱ्यात आहे. नागनाथाच्या दर्शनासाठी 2.5 फुटांच्या अत्यंत छोट्या जागेत जाऊन इथे दर्शन घ्यावं लागतं. तर मुंबईतल्या चांदिवली इथल्या शिवमंदिरातल्या शिवलिंगावर वाराणसीहून आणलेल्या पवित्र जलानं अभिषेक करण्यात आल्याचं कळतंय. साकीनाका इथे वाजत गाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं शिवभक्त हजर होते. अंबरनाथमध्ये 960 वर्ष प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्तानं दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून गाभाऱ्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 4 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. याच शिवमंदिर परिसरामध्ये शिवमंदिर आर्ट फेस्टिवल संपन्न झाला, ज्यामध्ये सुप्रसिद्ध पार्श्वगायिका शाल्मली खोलगडेच्या गाण्यांवर तरुणाई थिरकली. एकाहून एक सरस रॉक गाण्यांच्या सादरीकरणानं अंबरनाथकरांची संध्याकाळ कालची संस्मरणीय झाली. शिर्डीतल्या नेवासा तालुक्यातल्या श्री सिद्धेश्वर मंदिराच्या वतीनं गोदावरी प्रवरेच्या संगमावर महाशिवरात्री निमित्तानं गंगा आरती आणि दीपोत्सव करण्यात आला. शहीदांना इथे श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. हा सगळा परिसर रोषणाईनं उजळून गेला होता. माघवारी महाशिवरात्रीच्या निमित्तानं जळगावमधल्या मुक्ताईनगरमधल्या संत मुक्ताई समाधी मंदिर परिसरात 723 वर्ष मोठा उत्साहात हा आजचा सोहळा साजरा केला जातो. यंदाही इथे यात्रोत्सवाला सुरुवात झाल्याचं कळतंय. तर जळगावमध्ये ओंकारेश्वर मंदिराजवळ बेलपत्राचा वापर करत विशाल अशी 30 कोटी बाहुबली शिवलिंगाची आरास करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात हे पाहण्यासाठी देखील गर्दी होते. सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या मल्लिकार्जुन मंदिरात हजारो भक्त सकाळपासूनच गर्दी करतायत. 900 वर्षांपासून इथे परंपरा अखंडितपणे सुरू आहे. 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात रात्रीपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे. हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी आणि तिथे दर्शन घेतल्याशिवाय ज्योतिर्लिंगाची यात्रा सफल होत नाही अशी आख्यायिका आहे. नागपूरमधली बातमी आलेली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यात मदना गावात वृद्ध शेतकऱ्यांना आजारपण आणि कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचं कळतंय. 2 मार्चला त्यांनी शेतावर स्वतःचं सरळ रचून पेटवून घेत आत्महत्या केल्याची माहिती कळतेय. धनगर समाजाच्या धर्तीवरच बंजारा समाजालाही आरक्षण द्यावं या मागणीसाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी ही मागणी केली आहे आणि त्याबाबत सरकारनं लवकरच निर्णय घेतला नाही तर बंजारा समाज बांधव आक्रमक होऊ शकतात असा इशारा त्यांनी दिलाय. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यात चारठाणा येथे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. 5 संशयित मात्र फरार झालेत. बातमी पालघरची इथे विनामूल्य भव्य अटल आरोग्य महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे महाशिबिर पार पडलं.
बातमी आहे नाशिकची शिवाजी स्टेडियमजवळच्या एका नाल्याची सफाई करताना 3 कर्मचारी नाल्यात अडकले होते, ज्यात एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. 2 सफाई कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय. बातमी उल्हासनगरचे कामगार विमा हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी आदित्य ठाकरे उपस्थित होते. या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार भरती होतात, पण रुग्णालयाची इमारत सध्या अत्यंत धोकादायक झाली होती आणि त्यामुळे तिचा पुनर्विकास आता केला जातोय. भाजपच्या वतीनं बुद्धिजीवी नागरिकांच्या संमेलनाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. बालगंधर्व रंगमंदिरात हे पार पडलं, ज्याला प्रमुख उपस्थिती केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची होती. नवी मुंबई महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना 7वा आयोग लागू केलेला आहे. वेतन आयोग आणि दुसरीकडे मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्यांकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने आता अभय योजना मंजूर केली आहे. नकली सीबीआय ऑफिसर असल्याची बतावणी करून लोकांकडून विदेशी चलन बदलून देणाऱ्या 2 ठगांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली. जस्ट डायल नावाचं एक कॉल सेंटर हे दोघं चालवत होते आणि लोकांना तुम्हाला देशी विदेशातलं चलन बदलून देतो असं यामधून सांगितलं जायचं. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीचं एकतरी तिकीट तृतीयपंथी व्यक्तीला देऊ अशी घोषणा सुप्रिया सुळेंनी केली होती आणि याचीच सुरुवात म्हणून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांदणी गोरे या तृतीयपंथी व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून काल नेमणूक करण्यात आली. नाशिकच्या मालेगाव शहरात मोसमपूल भागात सरकारतर्फे महिला आणि लहान मुलांसाठी 30 खाटांचं रुग्णालय बांधण्यात आलंय, ज्याचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते. येणाऱ्या 3 महिन्यात या रुग्णालयामध्ये 100 खाटांचं हे रुग्णालय केलं जाईल असं आश्वासन यावेळी राम शिंदेंनी दिलं. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी आपण बघतो त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पुढची बातमी आपण बघतोय तामिळनाडूमधल्या हकीमपेट वायुसेना दलाच्या वायुतळावर कार्यक्रमाचं एक आयोजन करण्यात आलं. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कारांचं यावेळी वितरण करण्यात आलंय. यावेळी आयोजित एअर शोच्या माध्यमातून भारतीय वायुदलानं शक्तीचं सामर्थ्याचं दर्शन घडवलं. गुजरातमधल्या भरूच इथे एका धार्मिक कार्यक्रमात गायकावर हजारो रुपयांच्या नोटांची उधळण करण्यात आली आहे. गायकावर उधळण्यात आलेल्या नोटा शहीदांच्या कुटुंबियाला दिल्या जातील असं आयोजकांचं म्हणणं आहे. हिमाचल प्रदेशमधली बातमी आपण बघतो आहोत. इथल्या हिमस्खलनात एका बुद्धमठाचं मोठं नुकसान झाल्याचं कळतं. गेल्या काही दिवसांपासून इथे तुफानी बर्फवृष्टीचा फटका बसतोय. महाशिवरात्री निमित्तानं प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात शाही स्नान संपन्न झाले. शाही स्नानासाठी मोठ्या संख्येनं भाविक हजर आहेत. काही आंतरराष्ट्रीय बातम्या. जॉर्जियाला वादळाचा मोठा तडाखा बसला. अनेक घरं यामध्ये उद्ध्वस्त झाली आहेत. वादळामुळे झाडं आणि विजेच्या तारा रस्त्यांवर उन्मळून पडल्या आहेत. हे वाहतूक नीट करण्यासाठी ह्या सगळ्या पडलेली जी झाडं आहेत आणि त्या तारा आहेत ते हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इथे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ईस्टर्न व्हिक्टोरियामधल्या अभयारण्यामध्ये भीषण वणवा पेटलेला आहे. आतापर्यंत 5 इमारती यात भस्मसात झाल्या आहेत. 65 किलोमीटर परिसरात हे अभयारण्य. अग्निशमन दलाच्या 120 गाड्या 20 एअरक्राफ्टच्या मदतीनं ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. इटलीमध्ये नुकताच बॅटल ऑफ ऑरेंजेसचा पारंपरिक सोहळा पार पडला. 2 दिवसाच्या या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्री फेकली जातात. ऐतिहासिक परंपरा या सोहळ्याला आहे. मलेशिया एअरलाइन्सचं MH370 या विमानाचा शेवटपर्यंत थांगपत्ता लागू शकला नाही. ही दुर्घटना घडून 5 वर्ष झाली आहेत. त्यानिमित्ताने विमानातल्या प्रवाशांचे नातेवाईक क्वालालंपूरमध्ये नुकतेच एकत्र आले होते. चीनच्या लुयांग शहरातल्या प्राणीसंग्रहालयामध्ये दुर्मिळ जातीच्या 6 वाघाच्या बछड्यांचा जन्म झाला. जानेवारीत त्यांचा जन्म झाला आणि आता या बछड्यांची तब्येत सुधारते. बछडे आणखी सुदृढ झाले की नागरिकांना ते पाहता येऊ शकतील. मुंबईतली अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई श्री बॉडी बिल्डिंग आणि मेन्स फिजिक्स स्पर्धा खारमध्ये पार पडली आणि या स्पर्धेत सलग 3ऱ्या वर्षी आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी कांस्य पदक पटकावलं आहे. आजपासून भारत इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या T20 सामन्याद्वारे पुन्हा एकदा विजयपथावर येण्यासाठी महिला संघ सज्ज आहे. हरमनप्रीत कौर ही सध्या दुखापतीमुळे त्रासलेली आणि ती मालिकेतून तिनं माघार घेतली आहे. स्मृती मानधनाकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय.
दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या राष्ट्राविरोधातल्या क्रिकेट लढती स्थगित करण्यात याव्यात ही बीसीसीआयची मागणी आयसीसीने फेटाळली आहे आणि या प्रकरणात भूमिका घेणे हे आयसीसीचं काम नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या बातम्यांचा आढावा आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील घेत राहणार आहोत. आत्ता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.